नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. तळेगाव MIDC मधील शाफ्लेर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साईड गॅस गळती, 2 कामगारांचा मृत्यू, 3 जण जखमी. मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC परिसरातील शाफ्लेर इंडिया कंपनीत काही वेळापूर्वी कार्बन डायऑक्साईड गॅस गळतीची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत 2 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. मृत कामगारांची नावे गौरीशंकर शर्मा आणि वैभव थोरात असे असून श्रीकृष्ण साहू, गणेश उमरे आणि नरसिंह पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, MIDC सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू असून परिसरात खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत. या घटनेमुळे तळेगाव MIDC परिसरात खळबळ उडाली असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपशील प्रतीक्षेत आहे. आज शाफ्लेर इंडिया कंपनी इथं तळेगाव MIDC मध्ये आहे. त्यामध्ये जे फायर एक्सटिंग्विशर असतात त्याचं ॲन्युअल मेंटेनन्सचं काम त्यांनी उषा फायर सेफ्टी इक्विपमेंटला दिलेलं आहे. उषा फायरचे 3 कर्मचारी आणि शाफ्लेरचे 2 कर्मचारी असे 5 जण मिळून त्यांचं फायर एक्सटिंग्विशरचं मेंटेनन्सचं काम तिथं चालू होतं. साधारण दुपारी 12:30च्या सुमारास त्या फायर एक्सटिंग्विशरमध्ये CO2 गॅस असतो. तो काम करत असताना तिथं CO2 गॅस हा त्या सिलेंडरमधून बाहेर पडला. त्या CO2 गॅसमुळे हे 2 जण अत्यवस्थ होऊन त्यांचं निधन झालेलं आहे आणि 1 जण उपचार घेत आहे, तो व्यवस्थित आहे. या संदर्भामध्ये हॉस्पिटलकडून आम्हाला माहिती मिळेल आणि आम्ही EDR दाखल करून त्याचा पुढील तपास करू. आमच्या इथे विषारी वायू गळती झाल्याने शाफ्लेर इंडिया कंपनी म्हणून आहे तळेगाव MIDC येथे. इथं विषारी वायूचा गळती झाल्याने 5 पेशंट आलेले आहेत. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यातले 2 पेशंट जे आहेत ते मयत आहेत, हॉस्पिटलला येण्याआधीच मयत झालेले आहेत. त्यामध्ये वैभव थोरात आणि गौरीशंकर शर्मा असे 2 मयत व्यक्तींचे नाव आहेत. आणि बाकीचे 3 पेशंट्स आहेत ते ॲडमिट आहेत, ज्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो. ICU विभागात त्यांचे उपचार चालू आहेत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.